तर परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीचाही निकाल आज जाहीर होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल। प्रशासनाने मतमोजणीची संपूर्ण तयारी केलेली आहे। मॅडम, कशा पद्धतीने आता काही वेळ राहिलेला आहे, कशा पद्धतीने मतमोजणीची प्रक्रिया असणार आहे? मतमोजणीसाठी 3 टेबल लावण्यात येणार आहे, आलेले आहेत 1, 2 आणि 3। सुरुवातीला जे बॅलेट बॉक्स आहे ते स्ट्रॉंग रूममधून ह्या टेबलवर येईल आणि इथे फक्त बॅलेट बॉक्स हा म्हणजे मतमोजणी प्रतिनिधीसमोर ओपन करून त्या ठिकाणी त्या बॅलेट बॉक्समध्ये किती मतपत्रिका आहेत ह्या मतपत्रिकांची मोजणी सुरुवातीला होणार आहे। मग त्यांचे 25-25चे गठ्ठे केले जातील आणि मग या ठिकाणी ड्रम बॉक्स मध्ये त्या ड्रम बॉक्समध्ये ते आणून टाकतील आणि मग त्यानंतर ड्रम बॉक्समध्ये त्याचं मिक्सिंग होईल। मिक्सिंग झाल्यानंतर सेकंड राऊंडला परत त्या 25-25चे गठ्ठे जे आहेत ते 6 गठ्ठे प्रत्येक टेबलवर या ठिकाणी दिले जातील आणि मग त्यांची पहिल्या पसंतीची मते मोजली जातील। मग त्या ठिकाणी जेवढे उमेदवार आहेत तेवढे ट्रे ठेवले जातील आणि जे काही इनव्हॅलिड वगैरे आहे त्यासाठी डाऊटफुल एक बॉक्स ठेवला जाईल। मग त्या मतपत्रिका पहिल्या पसंतीनुसार त्या उमेदवाराच्या याच्यानुसार त्या टाकल्या जातील। हे करताना मग ह्या सगळ्या मतपत्रिका त्या बॉक्समध्ये गेल्यानंतर मग जे काही डाऊटफुल आणि रिजेक्टेड बॅलेट पेपर आहे त्यांचा निर्णय आरओ टेबलला होईल। आरओ टेबलवर निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील, त्यानुसार मग वैध आणि अवैध मतपत्रिका ह्या ठरल्या जातील आणि मग वैध मतपत्रिकांनुसार मग त्या ठिकाणी पहिल्या पसंतीचे म्हणजे याचा कोटा जो आहे कोटा निश्चित कसा झाला निवडून येण्यासाठीचा तो कोटा निश्चित केला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।